ठीक आहे मुलांनो, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 3. y is equals to x square and the line y is equals to 4x. y is equals to x square and the line y is equals to 4x. ओके मुलांनो, एक्झाम्पल पूर्ण तुमच्या समोर आलं पाहिजे, यामुळे पहिले आन्सर लिहून ठेवलेलं नाहीये. ओके, सोल्युशन. सर्वात पहिले डायग्राम काढण्यापासून सुरुवात करायची. तर y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा पॅराबोला आहे, बरोबर आहे. मग ठीक आहे, तर y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा कोणत्या ऍक्सिसच्या अलांगचा पॅराबोला आहे? तर पॅराबोला कसा ओळखायचा मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. काय करायचं, दोन व्हेरिएबल पैकी एखादा स्क्वेअर आहे, एखादा पॉवर 1 आहे. पॅराबोला ज्याचा पॉवर 1 आहे पॅराबोला त्या ऍक्सिसच्या अराउंड. आणि मग चेक करायचं कोएफिशियंट पॉझिटिव्ह आहे ना, पुढेच निगेटिव्ह साईन नाही. म्हणजे याचा अर्थ हा जो पॅराबोला आहे हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग आहे. हा आहे बाळांनो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा पॅराबोला. आणि दुसरी जी लाईन आहे ही लाईन आहे y इज इक्वल टू 4x. आता परत y इज इक्वल टू 4x, बरोबर आहे. इथे कॉन्स्टंट टर्म नाहीये, एक एक्सची टर्म आहे, एक वायची टर्म, म्हणजे लाईन पासून थ्रू ओरिजिन डायरेक्टली. आणि ओके बाळांनो, हा तो एरिया आहे जो एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. या दोन कर्वच्या मधला एरिया फाइंड करायचा आहे. बरोबर आहे, हा एरिया फाइंड करायचा. ओके, मग आता बाळांनो आपला हा एरिया जर फाइंड करत असेल, सगळ्यात पहिला मुद्दा आहे इथे एक हा एक असतं ना, इथे एक लिमिट 0 भेटलेलं आहे आपल्याला. ओ 0 0 ओरिजिन, हा वाय ऍक्सिस. आता मी मुद्दाम सांगितल्याप्रमाणे एक्सचे लिमिट काढणार आहे. आता एक्सचे लिमिट काढायचे असतील तर आपला हा पॉइंट हा शोधावा लागेल. मग यासाठी मी काय करतो, गिव्हन काय काय दिलंय तुम्हाला, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 4x. आता दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साइड पाहून घ्या कशी सेम. मग राईट साइडचं सेम असणार, म्हणजे या y ची व्हॅल्यू 4x आहे, इथं पुट करून द्या ना. आपण आता पण तेच करत चाललोय. देअरफॉर y ची व्हॅल्यू जर 4x घेतली तर 4x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता बघा हा जो 4x आहे हा इकडे प्लस तिकडे मायनस होईल, साईड तिकडची पहिलेली आहे, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. यातलं एक्स कॉमन काढा, एक्स मायनस 4. ओके, याचा अर्थ झाला देअरफॉर एकतर एक्स 0 असेल और एक्स मायनस 4 0 असेल. म्हणजे एक्स 0 एक्सचं लोअर लिमिट भेटलं और एक्सचं अप्पर लिमिट आहे 4. एक्सचं अप्पर लिमिट आहे 4. म्हणजे याचा अर्थ बघा हा पॉइंट आहे 4. म्हणजे हा जर पॉइंट पी घेतला या पी पॉइंटचा एक्स कॉर्डिनेट आहे 4. तुम्हाला वाय पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू इथे 4 पुट करा. 4 × 4 16. म्हणजे हा जो वाय कॉर्डिनेट आहे हा भेटणार आहे 16. म्हणजे हा पी पॉइंट झाला 4,16. आता तुमच्या मनाची मर्जी, तुम्हाला वायची लिमिट वापरायची का एक्सची वापरायची. पण मी आतापर्यंत सांगतो, मी आतापर्यंत एक्सचेच लिमिट वापरलेले, वाय वापरलेलं नाहीये. मग सेकंड लास्ट एक्झाम्पलला चेंज करायचं,
ठीक आहे. therefore the required area is आता 2 मिनिटं ते लिमिटच्या बाहेर काय झालं हे पाहू नका, लिमिटच्या आतमध्ये होऊन पहा. पॅराबोला खाली आणि लाईन वरती, लिमिटच्या बाहेर गेला उलट होतं. मग आता काय करावं लागेल तुम्हाला, लाईनच्या अंडर एरिया जेवढा येईल त्यातनं पॅराबोलाच्या अंडरचा एरिया मायनस करावा लागेल. म्हणजे रिक्वायर्ड एरिया इज A इज इक्वल टू इंटिग्रेशन, तुम्हाला मी एक आयडिया सांगितलेली, तुम्ही सेपरेट एरिया फाइंड करू शकताय, पण आपण सेपरेट एरिया फाइंड करत नाही. x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 4 y dx for y is equal to 4x मायनस अप्पर कर लाईन आहे म्हणून मायनस इंटिग्रेशन x is equal to 0 to x is equal to 4, x is equal to 0 to x is equal to 4, sir 10, sir 0 y dx for y is equal to x square. म्हणजे लाईनच्या अंडरचा एरिया मायनस पॅराबोलाच्या अंडरचा एरिया. क्लिअर कट इथे काही सॉल्व्ह करायचं नाही, सरळ सरळ हा पहिला जो y आहे तो y इज इक्वल टू 4x पुट होऊन जाईल. नंतर हा जो y आहे हा y इज इक्वल टू x स्क्वेअर आहे पुट होऊन जाईल. therefore 0 to 4 4x dx minus 0 to 4 x square dx. ओके बाळांनो, सरळ सरळ इंटिग्रेशन घेऊन टाक. x चे इंटिग्रेशन येईल x square upon 2 0 to 4 minus x square का इंटिग्रेशन येईल x cube upon 3 0 to 4. ओके बाळांनो, पहिले 2 ने डिवाइड करून टाका. 2 1 जा 2 2 2 जा 4. therefore a is equal to 2x square 0 to 4 minus x cube upon 3 0 to 4. ओके, आता एकदा अप्पर लिमिट आहे लोअर लिमिट. पहिल्या पार्ट मध्ये 2 4 स्क्वेअर मायनस 2 इंटू 0 स्क्वेअर मायनस 4 cube upon 3 minus 0 cube upon 3. ओके, आता बघा ना, हा 0 स्क्वेअर 0 होईल. 2 इंटू 0 0, हा पण 0, याचा विषय संपला. मग आता हे करा सिम्प्लिफाय फक्त. therefore 4 चा स्क्वेअर 16 16 इंटू 2 32 मायनस 4 चा क्यूब म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4 अपॉन 3. बरोबर आहे. ओके, आता मला हा 3 जो आहे त्याने इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल. therefore a is equal to 3 into 32 96 minus 64 upon 3 and therefore final answer येणार आहे 32 upon 3 square units is the required area. हा आला बघा रिक्वायर्ड एरिया. 3 मार्क्सला एक्झाम्पल येतो.
याला मी एक पर्याय तुम्हाला यापूर्वी सांगितलेला आहे. काय करायचं, जर तुमच्या इथं कन्फ्युजन होत असेल तर अप्पर कर्वच्या अंडरचा एरिया म्हणजे त्या लाईनच्या अंडरचा एरिया पहिले फाईंड करून घ्यायचं, त्याला A1 म्हणायचं. पॅराबोलाच्या अंडरचा एरिया फाईंड करताना A2 म्हणायचं. आणि मग पाहून घ्यायचं लाईन वरती आहे ना, लाईनच्या अंडरच्या एरियाचा पॅराबोलाच्या अंडरचा एरिया म्हणजे A1 मायनस A2 करायचा, तरी आन्सर येतं. डायजेस्ट मध्ये सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले. त्यांनी असे एकत्र सॉल्व्ह नाही केले. त्यांनी काय केला, एका लाईनच्या अंडरचा एरिया वेगळा काढला, नंतर पॅराबोलाचा अंडरचा एरिया वेगळा काढला आणि नंतर दोघांची सबट्रॅक्शन घेत बसलेले. पण काय होतं की तिथे एवढाच वेळ लागणार आहे, तुम्हाला एक इंटिग्रल सॉल्व्ह करायला एवढाच जागा लागणार आहे. पण तेवढा ओके. मला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके ठीक आहे, घेतला. ठीक आहे मुलांनो, एक्झाम्पल नंबर 4 एक्झाम्पल नंबर 2 आणि 4 चा आन्सर सेम आहे. तो आन्सर मला वाटतं 8/3 आला होता. 4 चा आन्सर येणार आहे 8a² बरोबर आहे. सगळ्यांनी एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व्ह करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 2 सारखंच आहे. थोडं एक एक्झाम्पल फक्त मी तुम्हाला होणार. एक्झाम्पल नंबर 4 आणि ते काय होतं तर सेम एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 2 सारखं फक्त तिथे 4x समजायचं 4ax आहे आणि फक्त a काय समजून झालं. एक्झाम्पल नंबर 2 चा आन्सर आहे a² आणि एक्झाम्पल नंबर 2 चा आन्सर आहे 8/3. तर एक्झाम्पल नंबर 4 चा आन्सर होतं a² म्हणजे काय आहे 8a²/3. प्रत्येकाने सॉल्व करायचं. ठीक आहे, लास्ट एक्झाम्पल ऑफ द चॅप्टर. एक्झाम्पल नंबर 5. y is equal to x² plus 3 and the line y is equal to x plus 3. ओके, आता मला नाही कारण की पहिल्या इक्वेशन सुद्धा कॉन्स्टंट आणि दुसऱ्या इक्वेशन सुद्धा कॉन्स्टंट. याचा अर्थ काय, इथे स्ट्रेट फॉरवर्ड कर्व पासून सुरू नाही. ज्यावेळेस इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म असतात ना x y समान त्या कर्व पासून थ्रू ओरिजिन असतात. आतापर्यंत झाले प्रत्येक कर्व पासून थ्रू ओरिजिन. तुम्ही पॅराबोला ओरिजिन मधून ड्रॉ करायचे, लाईन ओरिजिन मधून ड्रॉ करायचे. इथे असं होणार. मग आता पॅराबोला y आणि x म्हणजे आपल्याला इथे y आणि x आला आहे सायकलच्या बरोबरने ती लाईन ओरिजिन दिली. मला प्रश्न आहे की पॅराबोला कसा असतो प्लस बदलून जर प्लस किती असतात तो y = x². जो y चा पॉवर या y ची चालू पॅराबोला पण प्लस मध्ये आपण असं करूया. या पॅराबोलाचं नेचर पहिले काय आहे कारण की कॉन्स्टंट टर्म लेंथ for y = x² plus 3. आपण असं पुढे दाखवले की y ची व्हॅल्यू फाइंड करा. आता पुट x = 0. Therefore x = 0 put केला तर y = 0² plus 3 is equal to 0. Therefore y
बरोबर आहे पॅराबोला and put y is equal to 0, therefore 0 is equal to x square plus 3. बरोबर आहे 0 is equal to x square plus 3. ओके इथे x ची व्हॅल्यू काय आहे कारण की हा पॅराबोला x ऍक्सिस साठी गरज नाही म्हणजे y is equal to 3 भेटणार ठीक आहे and for y plus 3 y is equal to x plus 3 put x is equal to 0 therefore y is equal to 3 put y is equal to 0 therefore x is equal to minus 3 डायरेक्ट सॉल्व माझा हा पहिला मुद्दा आहे मला हा जो पॅराबोला आहे दाखवा करायचा हा पॅराबोला करायचा नंतर मी लाईन ड्रॉ करायची पण पहिला मुद्दा आहे की पॅराबोला ड्रॉ करायचा असेल कसं ड्रॉ करायचा हा पॅराबोला पॉझिटिव्ह y ऍक्सिसच्या ऑर्डिनल आहे हा y axis हा x axis हा पण हा पॅराबोला ओरिजिनल कसं आहे तो y is equal to 3 कुठेतरी y equal to 3 असेल ना तर हा पॅराबोला बनवत असतो हा y is equal to x square plus 3 चा ओके आणि दुसरी आहे लाईन ती y plus y is equal to x plus 3 ची लाईन बरोबर हा पॅराबोला या पुढे क्रॉस करत नाही पण x ची व्हॅल्यू रिप्लेस होते हा पॉइंट आहे y is equal to 3 आता y is equal to 3 आणि x is equal to minus 3 असा पुढे दिलं या दोघांना जर आपण जॉइन केलं माइनस तर या दोघांना आपण जॉइन केलं हीच लाईन आपण पुढे इन्क्रीज करायला हीच लाईन पुढे वाढवू हा y is equal to x plus 3 बरोबर आहे ओके लाईन मध्ये पॅराबोला बनला या दोघांच्या मधला एरिया म्हणजे हा आहे तर हा जो एरिया आहे आपल्याला हा एरिया फाइंड करायचा किती त्याकरता दोन उपाय आहेत तर x चं लिमिट शोधा आता x चं लोअर लिमिट किती हा एरिया कुठे चालू राहायचा 0 पासून एरियाची स्टार्टिंग पॉइंट पहा x इक्वल टू 0 पासून तुम्ही x इज इक्वल टू 0 टू हा पॉइंट शोधा तर y साठी लोअर लिमिट 3 तर अप्पर लिमिट पण आपण नेहमीप्रमाणे x चं लिमिट शोधतो आता x चं लिमिट जर मला शोधायचं असेल तर सिंपल उत्तर करणार आहे काय आहे गिवन y is equal to x square plus 3 and y is equal to x plus 3 सरळ सरळ जी काही y ची व्हॅल्यू आहे ही इनपुट करून आतापर्यंत आपण तेच करत आहोत काही चेंज नाही ओके मग इथे होणार बघा therefore x plus 3 is equal to x square plus 3 दोन्ही बाजूला 3 कॅन्सल आणि हा x किती आल्यानंतर काय होईल therefore x square minus x is equal to 0 बरोबर आहे इथे घेतो मी therefore आता x चे कॉमन काढा x into bracket x minus 1 is equal to 0 and therefore if the x is 0 or तो x minus 1 is 0 म्हणजे एकतर x आला 0
और x अलाव 1 भेटले ना मला x x फ्रॉम 0 तर आहेच आहे म्हणजे हा पॉइंट आहे बरोबर आहे म्हणजे मला हा जर p पॉइंट जर मी घेतला या p पॉइंटचा x कोऑर्डिनेट 1 आहे राहिला प्रश्न y कोऑर्डिनेट फाइंड करायचा टाका x + 3 ना 1 + 3 म्हणजे हा 4 मग तुमच्या मॅथ्समध्ये तुम्हाला y फ्रॉम 3 to 4 घ्यायचा की x फ्रॉम 0 to 1 घ्यायचा पण माझ्या डायग्रामच्या आन्सर मध्ये पहा x फ्रॉम 0 to 1 डायरेक्ट भेटलेला आहे मग काही गरज असेल ना सर ऍप्लिकेशन घ्यायची मग ठीक आहे रिक्वायर्ड एरिया x फ्रॉम 0 to 1 x फ्रॉम 0 to 1 आता लाईन वरती आहे बरोबर आहे लाईन वरती आहे आणि पॅराबोला खाली आहे मग आपल्या ठरल्याप्रमाणे आपण अप्पर कर्व मधून लोअर कर्वचा एरिया माहिती जो y is equals to x plus 2 याच्या एरिया x y is equals to x square plus 2 याचा एरिया माहिती करायचा बरोबर आहे ठीक आहे त्याच्यामध्ये दोन पर्याय वाटले तुम्ही दोन्ही एरिया सेपरेट फाइंड करून घेणार आणि मग सॉल्व्ह करणार किंवा दोन्ही एरिया एकत्र सॉल्व्ह करणार आणि जर दोन एरिया सेपरेट फाइंड केले तर वेळ खूप लागतो ठीक आहे बाळांनो सगळ्यात पहिले पहिल्या याच्यामध्ये वाईटची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये वाईटची व्हॅल्यू स्क्वेअर प्लस 2 पुट करायला दोन्ही व्हॅल्यू पुट करा काय होईल 4 मायनस ओके काल मला एक कोणती शंका विचारली होती की सर एक दोन्ही एरिया आपण दोन्ही इंटिग्रेशन मिक्स करू शकत नाही करू शकतो ना घ्या बरं इंटिग्रेशन तर तुम्ही इंटिग्रेशन कॉमन जरी घेतलं तरी होऊन जाईल कारण की लिमिट तर सेम आहे व्हेरिएबल पण सेम आहे therefore a is equals to इथे मी डायरेक्ट इंटिग्रेशन होतं x चे इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 3 तर x स्क्वेअर बाय 2 प्लस 3 0 to 1 minus x cubed by 3 plus 3x 0 to 1 बरोबर आहे तुम्ही अप्पर लोअर लिमिट डायरेक्ट करा किंवा याला एक पर्याय पण नेहमीप्रमाणे अप्पर लोअर लिमिट करणार किंवा इथे लिमिट्स कॉमन x स्क्वेअर बाय 3 x स्क्वेअर बाय 2 प्लस 3x आता हा जो माइनस आहे क्या माइनस एक्स क्यूब अपॉन 3 माइनस 3x 0 आता हा 3x कॅन्सल आणि जे उरलंय त्याचा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट therefore a is 1 स्क्वेअर बाय 2 माइनस 1 cube by 3 upper limit put केलं minus 0 square upon 2 minus 0 cube upon 3 ओके 0 square 0 cube आता पूर्ण 0 होऊन आहे minus 0 तो 0 झाला इथे काय 1 by 2 minus 1 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन
1/6 square by 6 square एवढा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे तुमचा हा जो चॅप्टर आहे तुमचा ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरंट इंटिग्रेशन संपलेला आहे. आपण पूर्ण एक साइज घेतली, फक्त आता एक एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 मधलं चौथा एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्क दिले का. चौथा आणि दुसरा एक्झाम्पल पूर्ण सेम आहे, फक्त दुसरा एक्झाम्पल मध्ये y² = 4x आहे, चौथा मध्ये y² = 4ax. दुसऱ्याचा आन्सर 8/3 आला होतो, चौथा आन्सर 8a² येणार आहे. तेवढे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. आणि एक्स्ट्रा होमवर्क सांगतो, तुमच्या बुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल दिले, सॉल्व्ड एक्झाम्पल पैकी पेज नंबर 183 वरती एक्झाम्पल नंबर 2 आहे. एक्झाम्पल नंबर 2 पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे. 3, 4, 5, 6 आणि 7 जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहे 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे तुम्हाला एकदा फक्त पाहून घ्यायचे. काय हाच उद्योग आहे, फक्त त्यांनी कशा डायग्राम ड्रॉ केले आणि कसे इंटिग्रेशन घ्यायचे एवढं फक्त पाहायचं आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल्स 2, 3, 4, 5, 6 आणि 7, 8, 9 आणि फर्स्ट. ठीक आहे, ओके बाळांनो. अशा प्रकारे ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट थिंग्स संपलेला आहे. आता पेपर सेकंडचा फक्त आपला एक शिल्लक राहिला, डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, तर आम्ही 1 मिनिट ब्रेक घेतो आणि हे लेक्चर बंद करून पुढचं लेक्चर ऑन करतो. याच्यातच लगेच जॉईन व्हायचं. आपण पुढच्या याला पेपर फर्स्ट लगेच जॉईन व्हायचं परत.